वर्ल्ड हेरिटेजमध्ये नोंद झालेल्या कास पठारावर सध्या मुसळधार पाऊस पडतोय। या भागात धुकं आणि पाऊस असा संगम पाहायला मिळतोय। कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवस उरले असताना रानहळद म्हणजे चवर जातीच्या फुलांचा बहर पठारावर पाहायला मिळतोय। यामुळे कास पठार पांढरं शुभ्र झालंय। वर्ल्ड हेरिटेज म्हणून ओळख असणाऱ्या कास पठारावर सध्या रान हळद म्हणजे चवर या फुलांचा बहर सुरू झालेला आहे। खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुलांचा बहर सुरू होतो, परंतु अजून तो बहर यायला बराच वेळ आहे। आणि परंतु या ठिकाणी आता सध्या रान हळद म्हणून जी फुलं आहेत पांढऱ्या कलरची ती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी येथील समितीच्या सदस्य आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया की नक्की किती दिवस फुलांना लागेल आणि जी रान हळद आहे काय प्रकार आहे। सर काय सांगाल, काय नक्की आता चवर हे फुल यायला सुरुवात झालेली आहे। चवर, सातारी, वायतुरा ही फुलं पांढरी फुलं आहेत, ती दिसायला लागलेली आहेत। सप्टेंबर 1 तारखेपर्यंत हंगाम सुरू होईल, तोपर्यंत सर्व फुलं यायला सुरू होतील। कॅमेरावर मंगेश कुंभारसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा।